हाय फ्रेंड्स. आज काही खास बोलायचं नव्हतं. फक्त असं वाटलं की तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. आणि खरं सांगायचं तर कॅमेऱ्याच्या या बाजूला मी एकटी असले तरी त्या बाजूला तुम्ही सगळे आहात, ही भावना नेहमीच खूप खास वाटते. आणि कारण इथे फक्त फॉलोवर्स नाहीत, तर आपली एक छोटीशी फॅमिली तयार होते आणि हे असं वाटतं त्यावेळेस खरंच खूप छान असं मनाला छान वाटतं. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, लाईक करता, कमेंट करता. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, की हा फक्त एक छोटासा सपोर्ट आहे. पण माझ्यासाठी तो खूप मोठा म्हणजे त्याचा खूप मोठा अर्थ आहे. आणि एक गोष्ट मी मनापासून सांगू इच्छिते. मी नेहमी प्रयत्न करते, की माझे व्हिडिओ, माझा लूक आणि मी निवडणारी गाणी या सगळ्यात आपला मराठमोळा साधेपणा आणि आपुलकी दिसावी. आणि कदाचित म्हणूनच तुमच्यापैकी अनेक जण मला कमेंटमध्ये ताई म्हणून हाक मारतात. खरं सांगायचं तर तो फक्त एक शब्द नाही, तो तुमच्याकडून मिळालेला विश्वास, प्रेम आणि आदर आहे. तुम्ही मला फक्त एक क्रिएटर म्हणून नाही, तर तुमच्या घरातल्या एका लहान किंवा मोठ्या बहिणीसारखं स्थान दिलंत, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खरंच दादा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि मी हा सगळा प्रवास त्याच आपुलकीने आणि जबाबदारीने पुढे घेऊन जाईल, याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. कधी-कधी एखादा दिवस फारसा चांगला गेलेला नसतो. पण तुमच्या कमेंट वाचल्या की चेहऱ्यावर आपोआप एक वेगळंच हसू येतं. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इथे अनेक जण फक्त प्रेक्षक राहिले नाहीत. तुम्ही सगळे माझ्या या प्रवासाचा एक सुंदर क्षण बनला आहात. आणि आणखीन एक गोष्ट, मागच्या काही व्हिडिओमध्ये मी कॅप्शनमध्ये छोटे-छोटे प्रश्न विचारले होते आणि तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद दिलात. तुमच्या कमेंटमधली उत्तरं वाचताना खरंच खूप छान वाटत होतं. खरं सांगायचं तर त्या उत्तरांमुळे आपल्यातल्या गप्पा आणखीन वाढल्या, असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि म्हणून आता मी पुढेही अशाच छोट्या-छोट्या प्रश्नांसह व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि हो, एक छोटंसं प्रॉमिस करायचं आहे तुम्हाला, की कॅप्शनमधले प्रश्न तुम्ही नक्की वाचाल आणि कमेंटमध्ये तुमची उत्तरे नक्की द्याल. कारण तुमची प्रत्येक कमेंट फक्त एक उत्तर नसतं, ती आपल्या या छोट्याशा फॅमिलीचा एक सुंदर भाग असते. आणि आज तुमच्याशी मनातली एक गोष्ट पण शेअर करायची आहे. अनेक वेळा काय होतं ना, आपल्याला काहीतरी नवीन करायचं असतं, व्हिडिओ बनवायचे असतात, आपलं टॅलेंट जगासमोर आणायचं असतं. परंतु मनात एक वेगळेच विचार येतात, की 4 लोक हसले तर, मजाक उडवले तर. पण खरं सांगू का, लोक तर असेही हसतात आणि तसेही हसणारच आहेत. तर मग मला हे म्हणायचंय, म्हणजे माझ्या मते, जर तुम्ही त्यांच्या मताचा विचार करत बसलात, तर आपल्या स्वप्नांचं काय? आपण का त्यांच्यासाठी आपले स्वप्न थांबवायचे? दुनियासाठी हिरो बनण्यासाठी स्वतःच्या मनासाठी हिरो बना. कारण भीतीच्या पुढे फक्त जिंदगी नाही, तर स्वतःची एक वेगळीच दुनिया घडवण्याची संधी असते आणि ती संधी खरंच सोडू नका. सुरुवात परफेक्ट असणं गरजेचं नाही, पण सुरुवात करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि हे सर्व मी स्वतः अनुभवले म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. आणि आजपर्यंत तुम्ही मला जो सपोर्ट केलात, जो माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवलात आणि जे तुम्ही मला कमेंट करता, माझ्या व्हिडिओला लाईक करता, या सर्वांसाठी खरंच मी तुमची मनापासून खूप जास्त आभारी आहे. आणि हो, आज पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये द्यायचं आहे बरं का. तर तो प्रश्न असा आहे, की तुम्ही मला कुठून पाहत आहात? हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचा आजचा दिवस कसा गेला हे पण सांगा. तर भेटूयात नंतर असंच कधी तर गप्पा मारूयात. बाय बाय.